नमस्कार. राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण हा जो स्पेशल व्हिडिओ बनवला तो याच्यावर बनवला की येणारी जे 31 ऑक्टोबरला गट ड ची परीक्षा आहे आरोग्य विभागाची, त्यासंबंधी काही माहिती आज मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे. तरी आपण या माहितीवर जर काही आणखी काही प्रश्न आपल्याजवळ असले तर ते रिप्लायमध्ये मला कळवा. मी त्यावरही काही व्हिडिओ आपल्यासमोर मांडतो. आपल्याजवळ 2 दिवसांचा वेळ आहे आणि माझी भाषा ग्रामीण भागातली असल्यामुळे थोडी आपण समजून घेसाल ही अपेक्षा व्यक्त करतो. तर पहिला आरोग्य विभागाचा जे करंटचे प्रश्न आहेत त्यासंबंधी मी तुमच्याशी बोलतो. तर पहिला जो प्रश्न आहे तर तो वैश्विक लसीकरणाचा आहे. तो वैश्विक लसीकरणाचा जो कार्यक्रम आहे तो भारतामध्ये शहरी भागामध्ये 1985 मध्ये सुरू झाला. त्यानंतर 1990 पर्यंत हळूहळू भारतातल्या संपूर्ण ग्रामीण भागापर्यंत हा कार्यक्रम पोचला. आणि एक आकडेवारी आहे की 1988 ते 2006 पर्यंत घटसर्प 83%, डांग्या खोकला 83%, गोवर 59%, धनुर्वात 94%, पोलिओ 97% आजारांमध्ये घट झाली हा कार्यक्रम भारतात लागल्यापासून. त्यानंतर संपूर्ण जगाने एका महामारीला तोंड दिलं. ते महामारी म्हणजे कोरोना. आणि आता सर्वात जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत ते कोरोनावर येत चाललेले आहेत. म्हणून मी आपल्यासमोर कोरोनाची एक टाईमलाईन मांडतो. हे बा टाईमलाईन तुमच्या समोर आली. तर 17 नोव्हेंबर 2019 पहिला कोरोना रुग्ण चीनमध्ये आढळला. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आणि त्याच दिवशी भारतात केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला 30 जानेवारी 2020. त्यानंतर कोविड-19 हे नाव WHO ने दिले. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर कोरोना हे नाव WHO ने दिले 11 फेब्रुवारी 2020. आणि महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळला 9 मार्च 2020. त्यानंतर कोविड-19 संदर्भात एक महामारी म्हणून काही नियमावली जाहीर झाली 11 मार्च 2020. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण 17 मार्च, कोरोनाचा पहिला जो बळी आहे तो 17 मार्च 2020 मध्ये गेला. आणि 22 मार्च पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली 1 दिवसीय. आणि 23 मार्च 2020 मध्ये 21 दिवसांचा पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरू झाला. हा लॉकडाऊनचा टप्पा एकूण 4 टप्प्यांमध्ये चालला आणि 31 मे 2020 पर्यंत याचे 4 टप्पे कंप्लीट झाले. मग त्यानंतर हळूहळू या महामारीवर जसे नियंत्रण आणले गेले त्यामध्ये 1 जून 2020ला पहिला अनलॉक सुरू झाला. असे एकूण 8 अनलॉक होते. आणि 28 नोव्हेंबर 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॅक्सिन टूरची सुरुवात केली. हा वॅक्सिन टूर अहमदाबाद, हैदराबाद, पुणे या ठिकाणी सुरू झाला. त्यानंतर 1 ते 4 जानेवारी 2021 CDS-CO पहा, एक वेळा पुन्हा मी रिमाइंडर करतो आपल्यासमोर. CDS-CO म्हणजे की जे लसीला अंतिम मान्यता देणारी संस्था आपल्या भारतातली CDS-CO, त्याबद्दल मी आपल्यासमोर बोललो. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या संस्थेचा जो कायदा आहे तो 1940 अंतर्गत या संस्थेची स्थापना केलेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. आणि भारतात कोणत्याही रोगावरची जर लस आली तिला अंतिम मान्यता देण्याचं काम CDSO हीच संस्था करते. मी लॉंग फॉर्म आपल्यासमोर पुन्हा मांडतो. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे. आणि 1 ते 4 जानेवारी CDSOने कोरोना लसीला मान्यता दिली. आणि 16 जानेवारी 2021 पासून भारतात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. हा जो पहिला एक मुद्दा होता हा महत्त्वाचा ठरू शकतो. आता भारतात 2 लसी ज्या मोठ्या प्रमाणात आताच आपण 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला. तर भारतात ज्या 2 लसी आहेत की ज्याबद्दल मी आपल्याशी बोलू इच्छितो त्या लसींवर मी बोलतो. तर पहिली लस जी आहे ते कोवॅक्सिन. तर पहा, कोणत्याही म्हणजे एक लस म्हणजे काय तर एखाद्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेलेले जंतू म्हणजे लस. मग पहिली लस जी आहे ते भारतात मोठ्या प्रमाणात वापरल्या गेली ते म्हणजे कोवॅक्सिन. तर मृत विषाणूंपासून कोरोनाच्या हे लस तयार केल्या गेलेली आहे. आणि याचं जे वैज्ञानिक भाषेत नाव आहे इनॲक्टिव्हेटेड वॅक्सिन याला म्हणतात. आणि याचं उत्पादन हे भारत बायोटेक यांनी तयार केली. ICMRचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. तर हे बोललो आपण. आता हे जे लस आहे हे 2 डोसमध्ये घेणे अपेक्षित आहे. आणि याची साठवणूक 2 ते 60 अंश सेल्सिअसमध्ये करणे आवश्यक आहे. त्यानंतर मी तुमच्यासमोर बोलतो ते म्हणजे कोविशिल्डवर. आता कोविशिल्डवर तुमच्याशी बोलतो. आता कोविशिल्ड
यामध्ये चिंपांजींच्या सर्दीचा जो संसर्ग आहे त्यापासून जो विषाणू मिळालेला अमृत त्याच्यापासून ही लस बनवली गेलेली आहे. याचं उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट पुणेने केलेलं आहे आणि या 2 डोजांमध्ये 6 आठवड्याचं अंतर अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे कोवॅक्सिन 2 ते 8 अंश सेल्सिअसवर साठवल्या जाते त्याप्रमाणे ही लससुद्धा 2 ते 8 सेल्सिअसवर साठवल्या जाते आणि हे 100% सुरक्षित असण्याचा दावासुद्धा झालेला आहे आणि त्यावर प्रयोगसुद्धा झालेले आहेत. आता मी पुढच्या गोष्टीसाठी तुमच्यासोबत बोलतो. ते पुढची गोष्ट म्हणजे अशी की जगातला सर्वात जुना रोग तो म्हणजे हिवताप. आणि हिवताप जो रोग आहे, हिवताप म्हणजेच मलेरिया, हा जगातला सर्वाधिक जुना रोग आहे आणि राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्था हे कौसुलीमध्ये आहे. कौसुली कुठं आहे तर हिमाचल प्रदेश. तर आपण आता त्यावर बोलू. तर जागतिक मलेरिया दिन कधी आहे तर जागतिक मलेरिया दिन हा 25 एप्रिलला आहे. कधी आहे 25 एप्रिल. तर जागतिक मलेरिया दिन हा 25 एप्रिलला आहे. हा दिवस जो आहे तो जागतिक मलेरिया दिन म्हणून पाळला जातो आणि या 2020ची या दिवसाची संकल्पना होती झिरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी आणि WHO हा दिवस पाळण्यास पूर्ण जगाला संदेश देते. आणि मलेरिया हा जो रोग आहे हिवताप, या हिवतापावर जास्तीत जास्त प्रश्न आरोग्यसेवकच्या परीक्षेमध्ये येतात. तर राष्ट्रीय हिवताप नियंत्रण संस्था कौसोली हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हिवताप हा जो रोग आहे म्हणजे मलेरिया हा जो रोग आहे तो ॲनाफिलिस नावाच्या मादी डासामुळे पसरते, हे आपणाला सर्वात माहीत आहे. आणि हा जो ॲनाफिलिस नावाचा मादी डास आहे हा साठवलेल्या पाण्यांमध्ये एक असा कोन करून उभा राहते आणि तोच या रोगाचा मुख्य प्रसारक आहे. पुढच्या गोष्टीवर तुमच्यासाठी बोलतो. हा प्रश्न मला असं वाटते की हा आरोग्यसेवकसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे आणि गट ड ची परीक्षा असल्यामुळे आपण जर बेसिकवर जास्त भर दिला तर आपल्या फायद्याचं ठरणार आहे. तर आयुष्यमान भारत योजना यापुढे या व्हिडिओमध्ये आणखी मी पुढे सर्व आरोग्याबद्दल माहितीसुद्धा आपल्यासमोर मांडणार आहे. तेही सुद्धा आपण व्यवस्थित ऐकून घ्या आणि टॅली करा. तर आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात 23 सप्टेंबर 2018 रोजी झालेली आहे. हे एक विमा संरक्षण योजना आहे. तर आत्तापर्यंत जे आकडेवारी आपल्याला उपलब्ध आहे तर 21,494 रुग्णालय आयुष्यमान भारत योजनेच्या कक्षेत आलेली आहेत, बरोबर. आणि या योजनेत 10 कोटी कुटुंबांना लाभ देण्याचं सरकारचं उद्देश आहे. आणि ही योजना कोणामार्फत चालवल्या जाते तर कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्य भारत मिशन अंतर्गत आणि 23 सप्टेंबर 2018 रोजीपासून या योजनेची सुरुवात झालेली आहे. हे आपण वरच्या टॉपिकमध्ये सुद्धा बोललो. आता आपण पुढच्या गोष्टीवर जाऊ. ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर पहा, आपण या न्यूमोमिसल्सची वैशिष्ट्य, न्यूमोमिसल्स काय, तर देशातील पहिली न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस यावर आपण आता बोलणार आहे. तर आता प्रश्न तुमच्यासमोर असा आहे की हे जे न्यूमोकोकल कॉन्जुगेटेड जे लस आहे ते न्यूमोनियावरची पहिली लस काढलेली आहे जगातली, त्याबद्दलही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. आणि याला WHO ची मान्यतासुद्धा मिळालेली आहे. आणि याचे ज्याप्रमाणे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे 2 डोस आहेत त्याचे 3 डोस घेणे आवश्यक आहे. आणि न्यूमोनिया हा रोग फुफ्फुसाला होणारा रोग आहे. आणि त्यानंतर आपण पुढच्या गोष्टीवर बोलू. पण आताच भारत सरकारने एक महत्त्वाचा कायदा आणला आरोग्यासंबंधी. तो कायदा असा म्हणजे 1971चा जे गर्भपात कायदा होता त्याला गर्भपाताला मान्यता 20 आठवड्यापर्यंत होती. ती मान्यता आता नवीन कायद्यानुसार 24 आठवड्यापर्यंत केल्या गेलेली आहे. हाही एक आरोग्याबद्दलचा करंटचा महत्त्वाचा चालू घडामोडीचा प्रश्न आपल्यासमोर मी मांडलेला आहे. त्यानंतर मी पुढच्या गोष्टीवर जातो. पुढच्या गोष्टीवर तुमच्याशी बोलतो की आपल्या भारतामध्ये एक कायदा आहे तो म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग लिवळ प्रतिबंधक कायदा. तो कधीचा आहे तर हा कायदा 1994चा आहे. आणि या कायद्याचा जो प्रमुख उद्देश आहे तो म्हणजे स्त्री भ्रूण हत्या रोखणे. पुढच्या गोष्टीवर मी तुमच्याशी बोलतो. आपण इतक्या जोरानं का बरं आज सांगत आहे कारण आपल्याला खूप मोठी रिव्हिजन घ्यायची आहे. पुढच्या गोष्टीवर बोलू आपण राष्ट्रीय पोषण मिशन. तर पहा, राष्ट्रीय पोषण मिशन याची सुरुवात भारतात 8 मार्च 2018 रोजी झाली. ठिकाण होतं झुंझुनू, राजस्थान. आणि याचा उद्देश होता माता व बालकांमध्ये पोषणाचे प्रमाण वाढवणे. आणि अर्थसंकल्प 2021-22 मध्ये सरकारने राष्ट्रीय पोषण मिशन जे 2.0ची घोषणा केलेली आहे या अंतर्गत ह्या कार्यक्रमाला आता विस्तार झालेला आहे भारतामध्ये. पुढच्या गोष्टीवर आपण बोलणार आहे. आत्ताच आपण या गोष्टीवर बोललो की जागतिक मलेरिया दिन. तर जागतिक मलेरिया दिन कधी आहे तो आहे 25 एप्रिल. फक्त एक गोष्ट सांगायची राहिली
की मी तुम्हाला 2020ची थीम सांगितली. आता मी तुम्हाला 2021ची थीम सांगणार आहे. 2021ची थीम आहे शून्य मलेरिया लक्ष्यापर्यंत पोहोचणे. 2021ची थीम आहे शून्य मलेरिया लक्ष्यापर्यंत पोहोचणे. बरोबर. आणि मी खाली आपल्याला एक स्क्रीनशॉट सुद्धा सापडलेला आहे की 2007मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे वर्ल्ड हेल्थ असेंब्लीच्या 60व्या सत्रामध्ये हा दिन साजरा करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. हे आपण आता याच्यावर बोललो. तर बा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आरोग्य सेवकच्या दृष्टीने आणि 45 मार्काचं जे तांत्रिक नॉलेज आहे म्हणजे GS प्लस तांत्रिक नॉलेज, त्यामध्ये हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दरवर्षी जागतिक लसीकरण सप्ताह पार पडतो. तर यावर्षी तो 24 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये साजरा केला गेला. त्याची 2021ची थीम सुद्धा आपल्याकडे आपण याचे स्क्रीनशॉट काढू शकता. व्हॅक्सिन ब्रिंग क्लोजर. 2020ची थीम आहे वॅक्सिन्स वर्क फॉर ऑल आणि 18-19ची थीम होती प्रोटेक्टेड टुगेदर व्हॅक्सिन वर्क. आणि लसीकरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर लक्षात ठेवा जागतिक लसीकरण सप्ताह यावर्षी 24 ते 30 एप्रिल WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक लसीकरण सप्ताह 24 ते 30 एप्रिल. लस म्हणजे काय? एखाद्या रोगाचे मेलेले किंवा अर्ध मेलेले जंतू. बरोबर. आपण आता पुढच्या गोष्टीवर जाऊ. पुढच्या गोष्टीवर बोलताना हा एक ज्वलनशील विषय ठरणारा होता, आरोग्य सेवकसाठी अतिशय महत्त्वाचा होता. तो विषय म्हणजे काय? म्युकर मायकोसिस. आता आपण आज म्युकर मायकोसिस या आजाराबद्दल बोलणार आहे. तर ज्या लोकांना कोरोना झाला होता त्या लोकांमधली जे प्रतिकारक क्षमता आहे त्या प्रतिकारक क्षमता आहे ते कमी झाल्या होत्या आणि प्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे त्यांना एक बुरशीजन्य आजाराला सामोरे जावे लागले होते की जो रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे तो आजार उद्भवतो, तो म्हणजे म्युकर मायकोसिस. यावर प्रश्न असा विचारू येऊ शकते की हा कशा प्रकारचा रोग आहे? तर हा बुरशीजन्य आजार आहे. बस तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या गोष्टीवर तुमच्यासाठी लक्ष केंद्रित करतो. तर आत्ताच एक महत्त्वाची आरोग्याविषयी महत्त्वाची एक घडामोडी आपण आता पाहणार आहे की कोणत्या प्रकारचे कोरोनाचे व्हेरियंट आढळले आणि हे महत्त्वाचे आहेत. तर भारतामध्ये जो कोरोनाचा व्हेरियंट आधी आढळला तो म्हणजे कप्पा. त्यानंतर आता भारतामध्ये जो कोरोनाचा जो व्हेरियंट आढळला जाईल तो म्हणजे डेल्टा. ब्रिटनमध्ये अल्फा, दक्षिण आफ्रिकेमध्ये बीटा, ब्राझीलमध्ये गॅमा आणि पुढे ब्राझीलमध्ये झिटा. तर या प्रकारचे जे कोरोनाचे व्हेरियंट आहेत हे आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आणि आता जे रशिया, इंग्लंड आणि चीनमध्ये जे डेल्टा प्लस प्लसने थैवान घातलेलं आहे थोडंफार, तर त्यावरही हा एक महत्त्वाचा प्रश्न तयार होऊ शकतो असे माझे मत आहे. तर पुढच्या गोष्टीवर आपण आता बोलू. तर भारत सरकारचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पूरक पोषण कार्यक्रम. याचा उद्देश काय आहे तो मी तुमच्यासमोर आधी मांडणार आहे. याचा उद्देश आहे 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालक व गर्भवती महिलांना पौष्टिक आहार पुरवणे. हा महत्त्वाचा उद्देश पूरक पोषण कार्यक्रमाचा आहे. हा आपण लक्षात ठेवावा. आता पुढे आपण आरोग्यशास्त्रावर थोडंफार बोलू. तर पहा तुमच्यासमोर एक मी चित्र समोर आहे तुमच्या. राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीची ही नोट्स आहे. त्याच्यावर मी तुमच्यासमोर आज थोडीफार चर्चा करणार आहे. तर आपण जे आरोग्य सेवकच्या परीक्षेसाठी चाललो तर असा एक अंदाज आहे की जास्तीत जास्त प्रश्न हे आरोग्यावर येऊ शकतात. तर मी तुमच्यासमोर आरोग्याबद्दल थोड्याफार प्रमाणात बोललो. उदाहरणार्थ समजा आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा होऊ शकतो की मिशन इंद्रधनुष्य. तर मिशन इंद्रधनुष्याची वैश्विक स्वरूपात जी सुरुवात आहे, लसीकरणाची पातळी वैश्विक स्वरूपात वाढवणे हा मिशन इंद्रधनुष्याचा उद्देश होता. म्हणून 25 डिसेंबर 2014 रोजी मिशन इंद्रधनुष्याची सुरुवात झाली. ज्याप्रमाणे इंद्रधनुष्यामध्ये 4 रंग असतात, ताना, पिही, निपाजा, त्याचप्रमाणे 7 रंग असतात मिशन इंद्रधनुष्यामध्ये, त्याचप्रमाणे ताना, पिही, निपाजा, त्याचप्रमाणे 7 लसी ह्या मोफत सरकारी दवाखान्यामध्ये पुरेशा प्रमाणात आणण्यात आल्या. तर ते होते घटसर्प, डांग्या खोकला, त्यानंतर धनुर्वात, त्यानंतर पोलिओ, त्यानंतर क्षयरोग, त्यानंतर गोवळ आणि एक कावीळ. तर हे महत्त्वाच्या ज्या लसी आहेत की ज्या खाजगी दवाखान्यामध्ये खूप जास्त पैशांनी मिळतात, तर त्या आता सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळत आहेत आणि लसीकरणावर भरपूर या गोष्टीचा परिणाम झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की 1985मध्ये शहरी भागात लसीकरणाला सुरुवात झाली, 90पर्यंत ते ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहोचली. त्यानंतर मध्येच एक कार्यक्रम आला. हे पहा, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य 2.0 त्याची सुरुवात डिसेंबर 2019 आणि इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य 3.0 त्याची सुरुवात फेब्रुवारी 2022
आणि जर मध्येच एक कार्यक्रम या 19च्या आधी लावला होता सरकारने, केंद्र सरकारने, तो म्हणजे वेगवर्धित मिशन इंद्रधनुष्य, इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य. याची सुरुवात आहे 8 ऑक्टोबर 2017 वडनगर गुजरात इथून श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेगवर्धित मिशन इंद्रधनुष्याचे अनावरण करण्यात आले. ही महत्त्वाची माहिती आपल्यासमोर मांडली. आता त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत, त्याचप्रमाणे ह्या ज्या घडामोडी आहेत आरोग्यावरच्या, त्यासुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर जास्तीत जास्त काहीतरी महत्त्वाचा वाटला असणार तर याचे स्क्रीनशॉट काढणे विसरू नका. तर पहा, महत्त्वाचं असं आहे की मानवी शरीराची रचना आणि कार्य कसं आहे. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपलं जे शरीर आहे ते पेशीपासून बनलेलं आहे, बरोबर. आणि असंख्य पेशींपासून आपलं शरीर बनलेलं आहे. तर म्हणजे असं म्हणतात की आपल्या शरीरातल्या पेशी एकामेकाला जोडल्या तर पृथ्वीला चक्कर लागू शकतात. तर मग एक पेशी, आपण आता पूर्ण सजीवशास्त्रावर न बोलता थोडं जोरानं चालू पुढे. तर पहा, लक्ष द्या, एकपेशीय प्राणी असतात, बहुपेशीय प्राणी असतात. तर आपण त्याच्यापासून सुरू करू. तर एकच कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. एकच कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. ऊती आणि ऊती जर एकत्र आल्या, ऊती आणि ऊतीत जर एकत्र आल्या तर ऊती प्लस ऊती बनते इंद्रिय. आणि एकच कार्य करणारे जर इंद्रिय एका ठिकाणी आले तर बनते संस्था. उदाहरणार्थ समजा आपल्याला पचन संस्था पाहायची आहे, तर पचन संस्थामध्ये मुख आहे, मुखामध्ये दात आहेत, जीभ आहे, ग्रसनी आहे, ग्रासिका आहे, मोठ्या आतळे आहेत, लहान आतळे आहेत, मध्ये यकृत आहे, जठर आहे. तर हे झाले सर्व पचन संस्थेच्या इंद्रिय. तर या एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या इंद्रियांना इंद्रिय संस्था म्हणतात. आणि मानवी शरीरात ज्याप्रमाणे मी तुम्हाला एक फोटो दाखवला, तर मानवी शरीरात जे इंद्रिय आहेत त्या 9 प्रकारच्या इंद्रिय संस्था आहेत. त्यावर जास्तीत जास्त प्रश्न येणं अपेक्षित असते आरोग्य सेवकच्या परीक्षेमध्ये किंवा आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये. आपण आता त्याच्यावरच बोलणार आहे. तर मी जो पहिला मुद्दा तुमच्यासमोर घेतो तो म्हणजे कोणता, तर पहिला मुद्दा मी तुमच्यासमोर जो घेतो तो म्हणजे कोणता, तर तो मुद्दा तुमच्यासमोर आहे. ते तुमच्या लक्षातच आलं. तुम्ही या हाडांचा जो सांगाडा पाहत आहे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं की मी मानवी अस्थि संस्थेबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. तर मी माझा पहिला प्रश्न मांडतो तो म्हणजे असा की जे मानवी अस्थि संस्था असते, मानवाची जे अस्थि संस्था असते म्हणजे मानवाच्या ज्या हाडं असतात ते प्रामुख्याने कॅल्शियम आणि फॉस्फरसपासून बनलेले असतात. असं म्हणतात की शरीरात जन्मतः 308 हाडे असतात, जवळपास 308 हाडे असतात. परंतु आपल्या शरीरात आपण जसे जसे मोठे होतो तसतसे लहान हाडे एकमेकांशी जुळत जातात. आणि जुळत आपल्या शरीरामध्ये जे ऑस्ट्रिओफिक्शन प्रोसेस असते त्यामध्ये लहान हाडेचे मोठे हाडं बनतात. आणि प्रौढ माणसाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात. हे तुमच्या समोर आहे. आणि हाडे हे कॅल्शियम आणि फॉस्फरस या क्षारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे टणक असतात. तुमच्यासमोर मी एक सांगाडा दाखवणार आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती जवळपास समजून राहिली. मी तो हळूहळू स्क्रीनवर नेत आहे, तर तुम्ही ते पाहू शकता. आणि मी आता त्याच्याबद्दल माहिती सांगणे सुरू करणार आहे. तर मी आता त्याच्याबद्दल माहिती तुमच्यासमोर मांडतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महत्त्वाचा आहे आरोग्यसेवक गट ड ची जी परीक्षा होणार आहे त्यासाठी. तर हाडांचे आकारावरून 4 प्रकार दिले. लांब हाडे आहेत, आखूड हाडे आहेत, चपटी हाडे आहेत आणि नियमित हाडे आहेत. हे कशावरून प्रकार दिले, ते सर्वच्या सर्व जे प्रकार आहेत ते आकारावरून यांनी दिलेले आहेत. तर हा प्रश्न काही खूप जास्त महत्त्वाचा असा वाटणार नाही. आता जास्तीत जास्त आपल्याला कसं विचारतात तर थोडं वर्णनात्मक विचारतात. हे बघ, पुढची आकृती मी तुमच्यासमोर आणली, थोडीफार थेरीसुद्धा इथं लिहिलेली आहे. त्यावर आता आपण बोलणार आहे तुमच्यासमोर. तर चला सुरुवात करू. तर आपण आधी कवटीपासून सुरुवात करू. हे बघा, कवटीपासून इथं सुरुवात केली होती, तर आपण कवटीपासून पुन्हा सुरुवात करणार आहे. ते तुमच्यासमोर आहे, एक वेळा तुम्ही वाचून घ्या. आता आपण कवटीवर बोलणार आहे. तर कवटीवर आपण आता बोलू की बा कसे हाडे असतात. तर डोक्याची जे कवटी असते ते एकूण 8 हाडांची बनलेली असते. कवटीची 8ही जे हाडे असतात ती एकमेकाशी अचल सांध्यांनी जोडलेली असतात. अचल म्हणजे काय, तर इमूव्हेबल. इमूव्हेबल म्हणजे काय, इमूव्हेबल म्हणजे काय, तर जे हालचाल करू शकत नाहीत अशा हाडांनी ते बनलेले असतात कवटीचे 8ही हाडे. तर या सांध्यांना सांधा म्हणजे काय, तर 2 हाडे जुळून ठेवणारा घटक आपल्या शरीरातला म्हणजे सांधा. तर या सांध्यांना शिवनी असे म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवाच. पुढच्या गोष्टीवर आपण आता बोलू. तर आता
पुढच्या गोष्टीवर आपण बोलताना पाठीच्या कण्यावर थोडा विचार करू. तर पाहिजे दिलेला आहे, तर जो पाठीचा कणा असते तो 33 मणक्यांचा बनलेला असते, एकूण 33 मणक्यांचा. इथं त्यानं चांगलं बायफर्गेशन तुमच्या समोर केलेलं आहे. तर हा पाठीचा जो कणा असते तो एकूण 33 मणक्यांचा बनलेला असते. हाच प्रश्न जास्तीत जास्त परीक्षेमध्ये विचारतात. त्यावर मी तुमच्यासमोर प्रकाश टाकला की मानेतील जे मणके असतात ते असतात 7, पाठीचे मणके असतात 12, कमरेचे मणके असतात 5, त्रिकास्ती असतात 5 आणि गुदास्ती असतात 5. अशा प्रकारे जो पाठीचा मणका आहे तो एकूण 33 हाडांनी बनलेला असते. त्याच्यापैकी आपण आता तुमच्या समोर मांडलं की हे मानेतले हाड आहेत. तर मानेमध्ये 7 मणके असतात. एकूण मणके किती असतात? 7. मानेच्या पहिल्या मणक्याला शिरोदास्ती म्हणतात आणि दुसऱ्या मणक्याला किलकास्ती असे म्हणतात. हे तुमच्या समोर मांडलेलं आहे मी. तर आता आपण एक महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणार आहे. तो म्हणजे आपल्या शरीरातलं जे सर्वात लहान हाड आहे ते म्हणजे स्टेप्स. आणि हे जे स्टेप्स नावाचं हाड आहे हे कानाच्या मागच्या भागामध्ये असते. त्यानंतर आपण आपल्या शरीरातलं जे सर्वात मोठं हाड आहे ते आपल्या शरीरातलं सर्वात मोठं जे हाड आहे ते फिमर आणि ते मांडीमध्ये असते. यावर तुमच्यासमोर मी आता बोलतो. आता आपण पुढच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू. तर पाठीच्या मणक्याचे कार्य काय, तर हे जनरली सर्वांनाच माहीत असतं, ते तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहेत. तर आता बरगळ्यांवर आपण बोलणार आहे. ते हे पहा, छातीच्या बरगळ्या, बरोबर. आता बरगळ्या कोणत्या, तर ह्या ज्या मागच्या आहेत त्या ह्या ज्या दिसत आहेत त्या मागच्या बरगळ्या.